आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नाकरिता सुरू असलेल्या महासंघर्ष पदयात्रेला मेळघाटात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रेदरम्यान सेमाडोह येथे झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी प्रशासनाला थेट इशारा देत यात्रा संपण्यापूर्वी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याकरिता ठोस निर्णय घ्या अशी मागणी केली. नागपूर येथील आंदोलनवेळी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत ही पदयात्रा काढण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा शुद्ध पिण्याचे पाणी, संपूर्ण विद्युतीकरण, सक्षम आरोग्य सुविधा, रस्ते, शिक्षण आणि रोजगार यासारख्या मूलभूत गरजांपासून मेळघाट वंचित असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. सेमाडोह येथे आयोजित बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की प्रशासनाने कागदी आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. जिल्हास्तरीय प्रश्न यात्रेदरम्यान मार्गी लावले नाही तर पुढील आंदोलन अधिक आक्रमक केले जाणार. दरम्यान सेमाडोह येथे बच्चू कडू यांना पोलिसांनी नोटीस बजावली. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, या आदिवासी बांधवांना जेवढा संघर्ष करावा लागतोय त्यासाठी अशी नोटीस जर शासनाला दिली असती तर ही पदयात्रा काढण्याची वेळच आली नसती. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये जोरदार घोषणा देण्यात आल्या. पदयात्रेत मोठ्या संख्येने मेळघाटवासीय सहभागी झाले असून गावोगावी कडू यांचे स्वागत करण्यात येत आहे. महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच घटकांनी यात्रेत सक्रिय सहभाग घेतला आहे. मेळघाटवासियांनी आता त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता वाघांसारखे पुढे आले पाहिजे. हक्कासाठी लढल्याशिवाय बदल होत नाहीत असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. या पदयात्रेमुळे मेळघाटातील प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आले असून प्रशासन ठोस निर्णय घेते की संघर्ष अधिक तीव्र होतो याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राहतच नाही सर. इथच्या पेशंटना बोराटा खेळायला जातात. नाही, हा महिना आहे आणि ह्या तारखा. कुठल्या तारखेचं? हे फरवरीचं आहे ना. अजिबात एकाही कर्मचारी नाही राहत. आम्ही सांगून राहिलो, एकाही कर्मचारी नाही राहत. ज्या दिवशी त्या दिवशी तारीख आहे ना, मार्च काय 28 ला कोण हजर होतं हे गैरहजर. मी तर तुम्ही सही कोण आहे इथं चालवते तो आहेच नाही सर. आता इथलं कोणी कर्मचारी आहे? तुम्ही आहे काय म्हणून आहे? 15 दिवस झाले सर. तुम्ही एनएम म्हणून आहे? प्रतिनिधी करायला प्रतिनिधी आणि बाकीचे दर्शनी बीसी मॅडम मॅडम येतच नाही सर. दर्शनी विषय कधीपासून काय राहतच नाही सर. फोटो हे काढून घे. राहतच नाही ना मॅडम. मग इथं राहायला काय हरकत आहे? कधीपासून सांगा ना. राहतच नाही सर. आणि हे चव्हाण सीएल आहे ना इथे, हे जे 19 फेब्रुवारी आहे का नाही, 19 फेब्रुवारी सुट्टी होती बरोबर आहे. मग ते 19 फेब्रुवारी पासून तर आता 28 पर्यंत काय करताय? इथं सुट्टी काही लिहायला पाहिजे ना. सीएल तर लिहायला पाहिजे ना तुम्ही. कोण मेंटेन करतो हे? त्याच करतात मॅडम. विषय मॅडमच येत नाही, मेंटेन कसं? मॅडम राहतच नाही. आणि हे दुर्वे वाहन चालक आहेत हे कुठं आहे? कुठे आहे रे दुर्वे? कोणाचं वाहन चालवतो तुम्ही? कुणाच्या गाडीवर आहे तुम्ही? कोणाला घेऊन जातो? आणि हे कर्मचारी डॉक्टर कधीपासून नाही आहे? विषय दर्शनी मागच्या आठवड्यात नाही, आता इथं कधी नाही आला केव्हापासून? 10 दिवस आल्याच नाही. सही कशी मारलेली आहे? इथं नाही आले. काल सर सकाळी आल्या परवाला सगळ्या सह्या मारल्या. परवाला डिजिटल पत्र दिलं. सह्या मारल्या 8 दिवसात सह्या मारल्या त्यांनी. परवाला सह्या आल्या. परवाला सकाळी झाल्या. 8-10 दिवसात सह्या मारून घेतल्या एक खट्टे. आणि डीसी गिरी हे सर परिचय आहे काल. आणि बनसोड तुम्ही आहे? हो, मी आता 15 दिवस झाले सर. हे हजेरी बुक सांभाळतं कोण? दर्शनी विशेष सांभाळतं ना. हो, याच्यावर ज्या आल्या नाही तर ह्याच्यात सगळ्या सह्या मारून घेतल्या एक खट्टे. हे आरोग्य विभागाची व्यवस्था आहे. दर्शनी मॅडम येत नाही. एक खट्टे एकच दिवस येतं आणि महिन्याभराच्या सह्या मारून असं हेच सांगतात. त्यांचे कर्मचारी सांगते, गावाले सांगतात
आमच्या ताई यांनी पण ते सांगितलं का भिसे मॅडम येत नाही, पण सह्या मारून एक खट्टे सह्या मारून ते चालले जातात. चव्हाण आहे हे रजेवर आहे. हे रजेवर आहे. आता फक्त वाहन चालक इथे आहे आणि बनसोड मॅडम आहे. म्हणजे उपकेंद्रावर 2 माणसं आहे. गिरी कुठं गायब आहे? तो राहतात सर तो राहतो. ड्युटीवर, इमानदार ड्युटी करतात. म्हणजे म्हणा चव्हाण हे सुट्टीवर गेले. आणि म्हणजे ह्या इथं मेन जे भिसे मॅडमचं काम आहे Absent राहतात. रायपूर मध्ये आपण आहोत, अतिशय दुर्गम भागात आहे. एकमेव उपकेंद्र आहे. बनसोड मॅडम इथे ह्या तुम्ही नव्हत्या. नाही सर, माझी प्रतिनिधी त्या दिवशीपासूनच इथून आहे. आता इथं हे रेश मारून ठेवला पाहिजे. इथे म्हणजे मुद्दामून रकाने खाली ठेवतो. कधी या भरलेल्या रकानावर सह्या मारून सांगायचं, सुट्टीचा अर्ज टाकायचा, नंतर सह्या मारून गायब व्हायचं. असं एकंदरीत म्हणजे इथला रायपूरचे सोलर 75% बंद आहे. सोलर प्लेट घरगुती लाईट, सार्वजनिक लाईट सोलर तर सगळेच बंद आहे. इथे जर वसतिगृह पाहिले रायपूरचं तर गाध्या नावाची गोष्ट आहे. एका इकडे भारत तिसऱ्या आर्थिक व्यवस्थेमध्ये जात आहे आणि इथल्या आदिवासीला मात्र 1000 रुपये क्विंटलना मका विकावं लागतं. म्हणजे आम्ही कुठल्या देशात राहतो ही तर स्पष्ट होतं. आत्ताच आमची बैठक झाली. तहसीलदार आणि सगळे डिपार्टमेंट इथं हजर होते. त्यांना आम्ही सूचना दिली का यात्रा संपण्यापूर्वी सरकारनं आणि प्रशासनानं जे प्रशासकीय स्तरावरच्या मागण्या आहे त्या जिल्हा प्रशासनानं तातडीनं पूर्ण कराव्या आणि ज्या प्रशासकीय स्तरावर नाही त्याबाबतचे प्रस्ताव शासनाला जे निर्णय घ्यायचे आहे त्या संदर्भातले प्रस्ताव मागणीनुसार प्रस्ताव तयार करावे. या दोनही गोष्टी प्रशासकीय स्तरावर होणं गरजेचं आहे. धोरणात्मक जरी असले तरी त्याचे प्रस्ताव असणं फार गरजेचं असतं. तहसीलदार आणि इतर अधिकारी सगळे इथे हजर होते. त्या संदर्भात आम्ही सूचना देण्यात आल्या. पण आता ठाणेदार पोलीस स्टेशन चिखलदरा सुरेश मांटेंनी आता आम्हाला नोटीस दिली का काय करावे काय नाही. यात्रेत तुम्ही करत जात आहे तर हे करू नये ते नाही, असं जर केलं तर आम्ही मग तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला बंदी घालू. यात्रा प्रत्यक्षात सुरू झाल्याबरोबर प्रशासनाने पुन्हा आडखटीचे धोरणं, गुंडागर्दीचे धोरणं सुरू केलेले आहे. मला पोलीस डिपार्टमेंटला सांगायचं आहे का आम्ही हे करू नये ते करू नये, पण इथे रोज माणसं मरतात, त्याच्यासाठी काय करावं? आमची यात्रा शांततेत जायची असेल तर सरकारनं शांततेनं निर्णय घेतले पाहिजे ना. यात्रा उग्र होण्याच्या अगोदर निर्णय घेतले पाहिजे. जरी गांधीजीच्या मार्गाने सुरू केली आणि सरकार लक्ष घालत नसन तर आमच्या डोक्यातला भगतसिंग कधी जिवंत होईल हे सांगता येत नाही. जय बिरसा मुंडा. मैं श्रावण जाजू काजदेकर रायपुर का रहने वाला हूँ। हमारे मेड़घाट क्षेत्र के रायपुर गांव में पहला जो नेता है बच्चू कडू साहब हमारे गांव में आज आए, उनके बहुत से स्वागत करता हूँ। और हमारे पहले समस्या बोल तो रोड का समस्या है, जहाँ हमारे को डामरीकरण होना चाहिए था, वहाँ सादा मतलब खड़ीकरण हुआ है। और दूसरी समस्या म्हणजे आश्रम में बराबर कर्मचारी लोग नहीं रहते। और तीसरी समस्या बोलतो आरोग्य सेवा की, तो वहाँ भी बराबर कर्मचारी टाइम पे उपस्थिति नहीं रहते, इसलिए हमारे को समाडो या बोराडा जाना पड़ता है। और चौथी समस्या बोलतो हमारे जो काश्तकार भाइयों को, कुछ लोगों को मतलब अभी तक खेत के पैसे नहीं मिले हैं, कुछ लोगों को मिल चुका है।